नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण आज काय बघणार आहोत. लेवल 5 मध्ये आहोत आपण. आता शेवटचे 2च धडे राहिलेले आहेत आपल्या मॅजिक मॅथ कोर्स मधले. लेवल 5, लेवल 6 आणि लेवल 7. तर लेवल 5 मध्ये 4 अंकी गुणाकार आहेत. तर बघूया आपण 4 अंकी गुणाकार मॅथच्या स्टिक्सनं कसे करायचे, सोप्या स्टिक्सनं कसे करायचे. तर बघा, सुरुवातीला हे आपले गणित आहे, छोटं गणित आहे. आता हे पुढचं जे गणित राहील त्याच्यापेक्षा मोठं राहील गणित, म्हणून काळजीपूर्वक बघा. जे विद्यार्थी माझे पहिल्यांदा व्हिडिओ असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ मध्ये नंतरचे जे मी पुढचा व्हिडिओ बनवल त्यामध्ये सर्व ह्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी हे करल. तर चला आता आपण बघूया व्हिडिओ. लेवल 5 4 अंकी गुणाकार. बघा, 2341 गुणिले 2011 हे गुणाकार आहे. आपल्याला 4 अंकी गुणाकार आहे. तर 4 अंकी गुणाकार करायचा आहे. कसा करायचा बघा. 3 अंकी गुणाकार आपण बघितला, 3 अंकी वर्ग बघितले. आता 4 अंकी गुणाकार बघा. 6 रेषा ओढायच्या. 1 बघा, 1 बघा इथं, 1 2 3 4 5 6 6 रेषा ओढलेल्या आहेत आपण. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 रेषा ओढल्यात. तर सुरुवातीला बघा, ह्या संख्येचा पहिली जी स्टेप आहे अगोदर हे आपण घेतलेली आहे. 6 रेषा ओढायच्या कारण इथं 7 अंकी उत्तर असते कमीत कमी. तर बघा, इथं काय करायचं, पहिल्या 2 संख्येचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 इथं लिहायचा. 1 गुणिले 1 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 2 4, 1 गुणिले 1 1 इथं लिहिला. तर हे सुरुवातीला अवघड जाईल तुम्हाला गणित करायला, कारण की आपण जी जुनी रेग्युलर पद्धतीला टाइम लागते. हे नवीन शिकायला थोडंसं तुम्हाला अवघड जाईल, पण प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे पण सोपं जाईल, म्हणून थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा, 1 गुणिले 1 1, 2 टू जा 4, बे दोन्ही 4 इथं 4 लिहिले या बॉक्स मध्ये. सेकंड स्टेप बघा, सेकंड स्टेप आता आपण इकून कायचं, इकून आहे बघा, ह्या इकून हे गुणाकार इकून करायचा. बघा, 4 गुणिले 1 4 गुणिले 1 4, 1 गुणिले 1 4 1 4 आणि 1 गुणिले 1 4 अधिक 1 किती होते 5. या बॉक्स मध्ये आपण 5 लिहिलं. थर्ड स्टेप बघा, इकून म्हणजेच ही रेष सोडून बघा, ही आपण आता इकून बघितलं, आता इकून बघायचंय. 2 गुणिले 0 बघा, ही स्टेप, ही 2 गुणिले 0 बघा, असं इथं माझा कर्सर आहे. 2 गुणिले 0 2 गुणिले 3 बघा, 2 गुणिले 0 0 आणि 2 गुणिले 3 6, 6 अधिक 0 किती होते 6. ठीक आहे. तर बघूया आपण चौथी स्टेप बघा कशी आहे. व्हिडिओ समजत नसेल तर पूर्ण बघा, डबल वेळेस बघा. तर स्टेप चौथी बघा, 3 संख्येचा गुणाकार म्हणजे इकडच्या संख्या 2 सोडल्यात आपण. ही कोणती संख्या सोडलेली आहे आपण बघा, ही संख्या सोडलेली 2 आणि 2 ही संख्या सोडलेली आपण. आता ह्या 3 संख्येचा गुणाकार काढला एवढा बॉक्स सोडून, 2 आणि 2. बघा स्टेप 4 बघा, स्टेप 4 मध्ये 3 गुणिले 1 3 1 3, 3 गुणिले 1 3 1 3, नंतर 1 गुणिले 0 किती होते 1 गुणिले 0 0. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यानंतर उत्तर 0 होते. नंतर 4 गुणिले बघा फुल्ली 3 1 3 0 गुणिले 0 0 आणि 4 1 जा 4 1 4 1 जा 4 4, 4 1 4 3 1 3 आणि 0 गुणिले 1 0. बघा, या 3 4 आणि 0 या तिघाची बेरीज करायची. 3 आणि 0 0 3, 4 आणि 3 7, 0चा काही फरक पडत नाही आपल्याला. 4 आणि 3 7 या बॉक्स मध्ये आपण. आता स्टेप 5 बघा, स्टेप 5 कशी आहे. आता आपण इकून बघितलं, हे इकून संख्या सोडून बघा, ही संख्या सोडली आपण 1 आणि 1. आता ही बघायची. 2 गुणिले 1 बघा, 2 गुणिले 1 बे 1 बे 2, नंतर 4 दोन्ही 8 बघा, हे असं फुल्ली बे 1 बे 4 दोन्ही 8, 4 2 जा 8 4 2 जा 1, सॉरी 2 1 जा 2, 4 2 जा 8 8 प्लस 2, नंतर ह्या मधल्या संख्येचा गुणाकार 3 गुणिले 0 0, 8 अधिक 2 किती होते 10, 8 प्लस 2 10, इथं आपण 10 लिहिलं. आता स्टेप 6 बघा, 2 फुल्ली होत्या, म्हणजे ही आणि ही संख्या, पहिली संख्या शेवटची संख्या. 2 2 जा 1 बघा, इथं 2 2 जा 1 लिहिलेलं आहे. 2 2 2 जा 1 बे 1 बे बे 1 बे, दोन्हीकडे सारख्या संख्या आहे त्याच्यामुळे ते दोन्ही आलं. नंतर 3 1 3 4 गुणिले 0 0, 2 2 जा 1 इथं 2 लिहिलं. नंतर 2 2 1 जा 2 2 लिहिलं. नंतर 3 3 1 जा 3 3 आणि 4 0 4, सॉरी 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणल्यानंतर उत्तर 0च येते. म्हणून या चौकाची बेरीज केली. 2 अधिक 2 4 4 आणि 3 7, 7 आणि 0 7, इथं आपण 7 लिहिलं. आता स्टेप 7 म्हणजे लास्टची स्टेप आहे.
याच्यामध्ये आपण सर्व संख्या याच्यामध्ये आपल्या या बॉक्स मध्ये सर्व संख्या आलेल्या आहेत बघा. आता कशा आल्यात आपण डबल आपण रिवाइज करूया. 1 गुणिले 1 इथं लिहिलं, नंतर मग ह्या संख्येचा गुणाकार केला 4 1 1 गुणिले 1 इथं, नंतर 2 2 जा 4 2 2 जा 4 इथं लिहिलं. नंतर ही जी स्टेप केली 4 1 4 4 1 4 आणि 1 गुणिले 1 4 1 4 1 गुणिले 1 4 1 आणि 1 किती 5 इथं 5 लिहिलं. नंतर इकडून 2 गुणिले 0 0 3 2 6 इथं 6 लिहिलं. आता तिसरी स्टेप बघा ह्या बॉक्सची 7 कसे आले 3 1 3 3 1 3 आणि 1 गुणिले 0 0 3 1 3 3 प्लस 4 4 1 4 4 आणि 3 7 इथं 7 लिहिलं. नंतर आपण हे जसं हे सोडून बघा हे सोडलं. आता आपल्याला काय करायचं ही गणित काय काय केलं आपण ह्या स्टेपला हे गणित केलं बघा 7 कसे आले हे स्टेप. आता ही सोडून हे अंक सोडून 1 आणि 1 सोडून 2 2 जा 1 बे 1 बे 4 2 8 4 2 8 8 आणि 2 10 3 गुणिले 0 0 8 आणि 2 10 इथं 10 आपण लिहिले. नंतरची मधली स्टेप आहे जी कशी आली 2 1 बे बे 1 बे 2 2 जा 1 2 नंतर 2 1 जा 2 4 आणि नंतर 3 1 3 आणि 4 गुणिले 0 4 मग याचं किती होते उत्तर 7 मधली स्टेप 7 आली 1 2 3. आता बघा या सगळ्या संख्या आपण लिहिली आहेत बघा इथं एक जशाला तसा ही जी शेवटची संख्या आहे ही जशाला तशी जिथं जिथं लेफ्ट साईडला एकच अंक येते म्हणजे इथं एकच अंक आला इथं एक अंक आला इथं एक अंक आला जिथं जिथं एक अंक येते तिथं लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला 0 घ्यायचा. 0 काऊन घ्यायचा कारण की आपल्याला ते कॅल्क्युलेशन मध्ये सोपं जाते म्हणून इथं जिथं संख्या आली एक संख्या आली तिथं आपण लेफ्ट साईडला 0 घेणार आहोत. बघा 0 मी घेतलेले आहे तिथं बघा एक जशाला तसा. नंतर 0 प्लस 5 किती होते 5 नंतर 0 प्लस 7 7 0 प्लस 7 7 नंतर 0 प्लस 0 0 1 प्लस 1 प्लस 6 6 आणि 1 7 आणि 0 प्लस 1 सॉरी 0 प्लस 4 4 इथं 47 0 7 751 हे आपलं याचं उत्तर आलेलं आहे. आपण हे कॅल्क्युलेटरवरही चेक करू शकतात. बघा बघा तुम्ही मी तुम्हाला जे गणित सांगायलो ते तुम्ही गणित बघायला परंतु जर तुम्ही गणिताची प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला गणित येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक गणित बघायचे आणि काळजीपूर्वक गणित करायचे. समजलं नसेल तर व्हिडिओ डबल बघा. जे माझा हे कोर्स याच्यावर करतायत 47 077 बघा जे माझा कोर्स करतायत त्यांनी माझे व्हिडिओ बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखी नोट्स नसतील घेतल्या त्यांनी नोट्स घ्या. फक्त 99 रुपयामध्ये आहे. त्यामध्ये सर्व ह्या स्टेप आहेत ज्या की तुम्हाला सहजतेनं समजतील अशा जे तुम्हाला देईल त्या मी तुम्हाला PDF स्वरूपातही देईल हे. आणि पुढील एक व्हिडिओ मी असा बनवणार आहे ज्याच्यामध्ये सर्व लिंक आहेत. तर बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. मला लाईक करा कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल गणिताचा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेल आयकॉन दाबा. ह्या मोबाईल नंबरवर आपण मेसेज करू शकतात. मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल फक्त 99 रुपयामध्ये. ठीक आहे थँक्यू.